वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीत संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करावा, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांच्या नुकसानीसाठी तातडीने भरपाई देण्याच्या सूचना. वाहनांच्या नुकसानीलाही मदतीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय. वन्य प्राण्यांमुळे वारंवार नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारीचा विचार करून त्या भागातील संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार भरपाईसाठी करावा, अशा स्पष्ट सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या. जिल्ह्यात वन्य प्राण्यांमुळे होत असलेल्या सततच्या नुकसानीवर तातडीने कार्यवाही करून पंचनामे पूर्ण करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, असेही त्यांनी सांगितले. आजरा तालुक्यातील आणि परिसरातील गावांमध्ये हत्तीसह इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पालकमंत्री आंबेडकर यांना निवेदन देऊन भरपाईसह ठोस उपाययोजनांची मागणी केली होती. त्यानुसार शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, संबंधित आरएफओ व प्रभावित गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी विशेष बाब म्हणून पंचनामे करून योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. बैठकीदरम्यान ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले की शासनाने या संदर्भात स्पष्ट निर्णय दिला असून अचूक व वस्तुनिष्ठ मूल्यमापन व्हावे. पंचनामे केवळ एकदाच न करता प्रत्यक्ष नुकसानाच्या आधारे निर्णय घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. तसेच वन्य प्राणी दिसताच संरक्षण दल त्वरित घटनास्थळी पोहोचेल, यासाठी यंत्रणा सतर्क ठेवावी, अशी सूचना त्यांनी दिली. एका भागात वारंवार वन्य प्राण्यांची हालचाल होत असल्यास त्यांना अन्य भागात हलविण्याचे प्रयत्न करावेत, असेही निर्देश त्यांनी दिले. याशिवाय वन्य प्राण्यांमुळे वाहनांचे नुकसान झाल्यास तेही मदतीच्या कक्षेत समाविष्ट करावे, असा महत्त्वपूर्ण निर्णयही पालकमंत्री आंबेडकर यांनी जाहीर केला. बैठकीत नागरिकांना सहकार्य न करणाऱ्या आणि पंचनामे वेळेत न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. पुढील 8 दिवसात वनहक्क दावे मार्गी लावण्यासाठी वन विभाग, महसूल विभाग आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी वन विभागाने तातडीने मंजुरी द्यावी, अशीही सूचना त्यांनी दिली. वन विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या गॅस कलेक्शन आणि सुरक्षा जाळी योजनांच्या अंमलबजावणीस गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही निर्देश या बैठकीत देण्यात आले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.